शालोम सर्वांना. आजचं वचन आहे इर्मया 9 अध्याय 23 ते 24 वचन. परमेश्वर म्हणतो, ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये, बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. बाळगायचा असला तर मी दया करणारा व पृथ्वीवर प्रेमदया, न्याय, नीतिमत्ता चालवणारा परमेश्वर आहे याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे. याविषयी बाळगावा, यात मला संतोष आहे, असे परमेश्वर म्हणतो. हे वचन आपल्याला जीवनातील केंद्रस्थान बदलण्यास सांगते. जग आपल्याला ज्ञान, शक्ती आणि संपत्तीच्या जोरावर स्वतःला मोठे सिद्ध करायला सांगते. पण बायबल सांगते की या सर्व गोष्टी नश्वर आहेत. की खरी हुशारकी किंवा खरा अभिमान कशाचा असावा, तर तो देवाला ओळखण्याचा असावा. देवाला ओळखणे म्हणजे केवळ त्याच्याबद्दल माहिती असणे नव्हे, तर त्याच्याशी वैयक्तिक नाते असणे होय. आजचा कृती आराखडा. आज दिवसभरात जेव्हा तुम्हाला तुमच्या एखाद्या यशाचा किंवा कौशल्याचा अभिमान वाटेल, तेव्हा लगेच मनात म्हणा, प्रभू, हे सर्व तुझ्या कृपेने आहे. स्वतःला मोठे करण्यापेक्षा तुमच्या जीवनातून देवाला मोठे करा. तुमची बुद्धी आणि तुमचे कौशल्य देवाने दिलेली देणगी आहे, हे लक्षात ठेवा. चला प्रार्थना करू. हे प्रभू, माझ्याकडे जे काही आहे, माझे ज्ञान, माझी शक्ती आणि माझी साधन संपत्ती, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. माझ्या मनात कधीही स्वतःबद्दल गर्व किंवा हुशारकी निर्माण होऊ देऊ नकोस. मला ओळख आहे की तुझ्याशिवाय मी काहीही नाही. माझे एकमेव मोठेपण हेच आहे की मी तुझा आहे आणि तू माझा देव आहेस. येशूच्या नावाने